आम्ही पोचलो आता सालासर धामला. हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा विक्रांत पाटील ब्लॉग्स आपल्या हक्काच्या आगरीकोली ब्लॉगिंग चॅनलवर. आज आमची सुरुवात इथून झाली आहे. बज्जू का बिज्जू काय नाव? बज्जूला झाली. आणि मी नाश्ता वगैरे करून निघतोय. आपल्यासोबत पांडे अंकल आहेत, नागपूरवरून आलेत. चला आपण नाश्ता करूया. आणि आपला आता कुठे? सालासर बालाजी ना, कर्णी माता मंदिर येईल पहिले. अच्छा, ॲक्च्युली आमच्या आयटनरीमध्ये कर्णी माता मंदिर आणि बिकानेर नव्हता, पण कालचा एक डिसिजन आमचा. आणि आम्ही 160 किलोमीटर स्ट्रेट पॅचवर. सगळ्यांना धन्यवाद आणि माझ्या तुझ्याबरोबर शुभकामना आहेत. आणि थँक्यू. नक्कीच आप लोग तो कामयाब हो ही गए. हो, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब, हम होंगे कामयाब एक दिन. हो मन में है विश्वास, पूरा है विश्वास, हम होंगे कामयाब एक दिन. धन्यवाद. भारत माता की जय. बस अशा प्रकारे मला पडतो. हो. आणि हा, काल रात्री माझी बाईक पण पंक्चर झाली आहे. तो ती पण आता लगेच इथे बाजूलाच आहे पंक्चरवाला. त्याला उठवायला जावं लागेल आता. नाही पण गाडी धावा आहे, पुढे जाऊ शकतो. जाऊ शकतो. बघितलं. चला, आमचा नाश्ता वगैरे झाला, गिअरअप करतोय. लगेज लोड झाला. ही एक आणि ती एक तिकडे फोटोशूट चालू आहे. चलो. काल ब्ल्यू, आज ऑरेंज, उद्या ग्रीन. आता घालायलाच लागेल का? घालावंच लागेल 100%. सो मी हेल्मेट सगळं वायझर्स वगैरे पुसून घेतले. निघतो आता डायरेक्ट कर्णी माता मंदिराकडे. सो चलो, आम्ही आता रेडी झालो, रेडी टू राईड. सगळे रेडी आहेत. आणि हॉटेलवाल्यांना आपण बाय बाय बोलूया. बाय बाय. पुढची जर्नी चालू करूया आपण आता. मी असं बोलताना तुम्हाला समजत नसेल, कारण मी पूर्ण पॅक आहे. चला, आता राईडला सुरुवात करूया आपण. पंक्चर बनवला आणि निघालो आता पुढच्या जर्नीला. तो आम्हाला परत तो ॲनिमल दिसला. हे रस्त्यावर का मेलेले असतात ना, मला ते समजत नाही. आम्ही परत फिरतो हायवेने. स्लो झालाय. पाऊल आहे हो. बोललो त्याला मांजर, तरी मांजर इतकी मोठी. हा, जंगली मांजर आहे ना, बोलो ना मांजर आहे.
त्या अंगावरून गाड्या वगैरे जातील त्यापेक्षा आपण त्याला उचलून बाजूला टाकूया. तोंडान बोट घाल, चावते का बघ. रस्त्यावर तिथे टाकली, रस्त्यावर तिच्या अंगावरून गाड्या गेल्या असत्या म्हणून आपण तिला बाजूला टाकून दिली साईडला. चालू कर. ती चालले क्रेन. आम्ही आता आहोत बिकानेर मध्ये, बिकानेर स्वीट्स वाला बिकानेर मध्ये. ट्रेन घरात आले रे दादा. सीएनजी तर सीएलजी जीवन, सीएनजी का सीएलजी ये हिच्या पेटी वाचव. स्पेलिंग चुकली असेल बिचाराची सीएनजीची. आता ठीक आहे, पुढे तर काही दिसत नाही. भोगी 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 भोगी. अरे लोग ट्रेन वाला बिचारा घरात चालले, त्याच्यावर डाऊट. लागल बिगल डोक्यावर. सो आम्ही थांबलो होता फिलअप करायला. हे बिकानेर आहे ना, बिकानेर आहे. आणि कसं वाटतंय, रस्ते भारी आहे ना? एक नंबर रस्ते भारी आहे. फक्त जरा ड्रायव्हर ना इकडून जरा. अरे बाबा डेंजर घुसतात मधी मधी. ये बोल बघा. ले भैया ओम फो. चला आता परत गिअरअप करतो आणि निघतो आम्ही. करणी मंदिर स्किप केलंय, आम्हाला डायरेक्ट सालासर बालाजीला जायचं आहे, जो की आजच्या दिवसातला मेन स्पॉट आहे आमचा. आता बिगर. सो आम्ही आता जेवायला ब्रेक घेतलाय. तिथून सालासर आम्हाला फक्त 50 किलोमीटर आहे. 53 ना, 53 किलोमीटर आहे. त्याच्यानंतर 100 मारायचे. आज पण आमची नाईट नाही टोटल 150 मारायची म्हणजे आता. तो 110 आहे ना, तो मारू 110 किलोमीटर नाही पुढे. जीवन जरा सरकार तुम्ही कालपासून सरकारची आम्हाला सवय लागली आहे. काल दुपारपासून तुम्हाला सवय लागलेली आहे. आज माझी जेवायची काही इच्छा नाही म्हणून मी करणार ना. तर आज करेन तरी पण अन्न हे पूर्ण करणं. ओव्हर ऍक्टिंग करायला लागला. जास्त हेवी टॅक्सीस कमी जेव्हा झोपले तुला एक काम कर 50-60 डिग्री काय सर बंद केला सोबत तू बोलते पार्टनर डिप्स म्हणतात. आम्ही निघतो आता जेवण वगैरे करून. हा मुंबई विक्रांत पाटील. हाँ हाँ विक्रांत पाटिल. अभी कहाँ जाओगे? अभी सालासर बालाजी सीधा है ना.
इन्क्वायरी करत होते, इन्क्वायरी. काही आम्ही पोचलो आता सालासर धामला. बालाजी मंदिर इथून 1 किलोमीटर पुढे आहे. तर चला आता आम्ही सालासर बालाजीला पोचलो आणि चेंज वगैरे केलं आणि निघतो. चेंज वगैरे केलं, फ्रेश झालो, चेंज केलं आणि निघतो सालासर बालाजीच्या दर्शनासाठी. इकडे आम्ही बाईक्स पार्क केलेल्या आहेत. रेडी रेडी एकदम येऊन रेडी. चला रेडी ते दर्शन करून घेऊ आणि मग निघू खाटूसाठी. पास आहे, पास घेतलेला आहे. चलो चलो चलो. सो आम्ही चाललो आणि इथे मोर दिसलेत. येताना उडो हाकल उडताना बघ. चलो बालाजीला जाताना मोराचं दर्शन झालेलं आहे. मेल मोर होतो, लांडोर. नाही लांडोर वेगळ्या कलरचा असतो. कलर चला इकडे आपण हळूहळू जाऊया पुढे. ठोक नाही रे, धाव मार. धाव धाव मार. सो आम्ही पोचलो आता मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे आणि इथून हे समोरच आहे बघा. आपण जाऊया मंदिराजवळ. आतमध्ये व्हिडिओ घ्यायला जमेल नाही जमेल माहिती नाही, बहुतेक तरी नाही जमणार कारण फेमस मंदिर आहे, मोठं मंदिर आहे. बघूया जसं जमेल तसं. आम्ही पोचलो आता सालासर धामला. आता आलो आतमध्ये. इथे अखंड धुना आहे आणि आरती चालू आहे बघा. सालासर बालाजी मंदिर परिसर आहे. इकडे मंदिरात आरती चालू आहे. हा मंदिर परिसर आणि तो झाडावर किती चिन्ह बसतात बघा. आलो आतमध्ये आणि बरीच लाईन होती. आपण जाऊया आणि बघूया कुठपर्यंत व्हिडिओ घेता येते. आम्ही पोचलो आता मुख्य प्रवेशद्वाराच्या इथे आणि मुख्य प्रवेशद्वार आहे. हा मुख्य प्रवेशद्वार आहे. सो आपण जाऊया मुख्य प्रवेशद्वाराजवळ. आता एंट्री भारी आहे.
चलो आमचं दर्शन वगैरे झालं. आम्ही 2 नंबर गेटमधून गेलो आणि 1 नंबर गेटवरून अजून जवळची लाईन होती. सो नेक्स्ट टाइम तुम्ही जर येणार असाल तर 1 नंबरच्या लाईनमधून जा, कारण 2 नंबरची थोडी मागून असते, 1 नंबरची जवळून होती. चला दर्शन दर्शन कसं झाला? दर्शन 10 मिनिटामध्ये कसं झालं दर्शन? मस्त. चला आता जाऊया बाहेर. आता इथला थोडासा मार्केट बघू आणि मग निघू खाटूसाठी. मग उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला खाटूश्यामचं पण दर्शन मिळेल. चला आपण जाऊया बाहेर आता आणि थोडासा मार्केट मी पण बघतो आणि तुम्हाला पण दाखवतो. इकडे अशी खेळण्यांची नॉर्मलच दुकान आहेत, काही घेत नाही मी इकडे. इतना वाजले ते पाहत मोठी होत ना. मी आलो बाहेर. आम्ही आल्यापासून पाणीपुरी खाल्ली, भेळ खाल्ली, दहीपुरी खाल्ली. काय आवडला त्यांच्या? काहीच नाही. काहीच नाही. अजून खूप चांगलं काही नाही ना. तो आम्ही पोचलो आता खाटूला आणि इथे समोरच तुम्ही गेट बघू शकताय. आपण अजून जवळ जाऊया. इथे गर्दी बघू शकता तुम्ही फोटो काढायला. आपण आलो आता आतमध्ये. चला आपण आता इथे मस्त सर्कल आहे, सगळीकडे दुकानं गजबजलेली आहेत, खूप पब्लिक आहे आणि इथे रूम साठी रूम 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 चाललंय. रूम चाहिए क्या? रूम तो चाहिए भाई, नहीं तो रहेगा किधर इतने ठंडी में, रास्ते पे घोट जाएगा. चला आपण जाऊया आतमध्ये. तुम्ही गर्दी बघू शकता. आता रात्र असून पण एवढी गर्दी आहे इथे, म्हणजे विचार करा गर्दी मंदिरात किती असेल. तर ते आपण आता उद्या बघूया, कारण आम्ही दर्शन उद्या घेणार आहोत. बघू जर वेळ असेल आणि जमलंच तर आज पण घेऊ आणि उद्या पण घेऊ. उद्या तर आम्ही घेणारच आहोत, वेळ असेल तर उद्या पण घेऊ आणि आज पण वेळ असेल तर आज पण घेऊ. असं डिस्प्ले केलंय अगदी ना माझं लाईटिंग बंद होईल कसा. डेव्हलपमेंट खूप झालेली आहे इकडे, खूपच. मगाशी पण मी जेव्हा बघितलं तेव्हा हॉटेल्स पण मोठे मोठे बनलेले होते, म्हणजे रेडी आहेत हॉटेल्स वगैरे. सो डेव्हलपमेंट वगैरे खूप आहे आधीपासूनच. मंदिर मार्ग, श्यामकुंडात पण जायचं आहे. तिर्री, तिला तिर्री बोलतात यांच्याकडे. तिर्री 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 इलेक्ट्रिक आहे, धक्का मारला का पलटी होईल अशी.
पण चालवतात जशी काय माफिया. तिर्री तिर्री छोटीशी असते रे. आपल्याकडे रिक्षाला तरी जास्त जागा लागते, तिच्यापेक्षा जास्त बारीक दिसतात तिकडे तिकडे बाईकवाल्यांसारखं. सीधे जा उधर उधर किधर गली में. अरे रस्ता आहे, गेट लावलं, तुझ्यावर गली आहे. चला आपण आता डायरेक्ट भेटूया रूम वर. किर्री. सो फायनली आम्ही पोचलो आणि तुम्हाला आम्ही आतमध्ये आल्यावर नंतर मग रूम बघता येणार नाही. आता फक्त गाड्या अनलोड केल्या दोघांच्याच, तरी अर्धी रूम भरली. मागले किती तू आता दाखलतील आपल्याला. उठ उठ उठ. हे बघ तुझ्या जागो झोपला जॅकेट घालून. आम्ही दोघं भाऊ एकत्रित झोपतो. कुटुंबदार आहोत आम्ही. भाऊबंद तेच झाला. चलो फ्रेश होतो आणि ऑन कॅमेरा मी काहीच बोलू शकत नाही. कॅमेरा बंद होऊन दे. ऑन कॅमेरा बोलतो. कॅमेरा मी काहीच बोलू शकत नाही. कॅमेरा बंद कर, मग कुटुंबदार राहू कोण असतो घे घे माझा जीवन दादा बोलते का. ए भाऊ, कुटुंबदार म्हणजे रक्तापेक्षा जास्त मोठं नातं आमचं, समजला का. बघला ना? याला बोलतो सारवा सारव. चलो आम्ही फ्रेश वगैरे होतो आणि लगेच जेवायला जातो. याला मी बोललो जॅकेट काय साप काय जॅकेटवर साप. हा तुम्हाला साप तो बादशाहवाला साप नाही, यो साप वेगळा आहे. आमचा साप यो आमचा साप. हा याला चला रूम घेतली, बॅगा वगैरे ठेवल्या, डायरेक्ट जेवायला आलो. खूप भूक लागलेली. सुयोग बोल काय जेवण करून घेतो आणि उद्या सकाळी दर्शन करून आम्ही निघून जाणार आहोत. उद्या खाटूश्याम मंदिर आणि श्यामकुंड हे 2 पॉईंट या जेवायला. तुम्ही पण जेवून घ्या आपापल्या घरी. दोस्ती खर्च आपण